BSF कॉन्स्टेबल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। BSF कॉन्स्टेबलची भरती निघाली आहे। 1121 जागांसाठी ही भरती निघाली आहे। शिक्षण या भरतीमध्ये 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। 24 ऑगस्ट 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलं होतं आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे 23 सप्टेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब पगार सुद्धा 21,769,100 दरम्यान भेटणार आहे आणि 1121 जागांसाठी हे BSF कॉन्स्टेबलची ही भरती चालू आहे आणि ऑलरेडी फॉर्म भरणे चालूच आहे आणि सरकारी नोकऱ्या। तर या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला BSF कॉन्स्टेबल भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून BSF कॉन्स्टेबल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहील। BSF कॉन्स्टेबलची 1121 जागांसाठी ही भरती चालू आहे। 12वी पाससाठी महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुली फॉर्म भरू शकता। 24 ऑगस्ट पासून फॉर्म चालू होता आणि 23 सप्टेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ओपन कॅटेगरीचे असाल, SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि आपलं जे या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 23 सप्टेंबर 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल आणि एक्स सर्व्हिसमॅन असाल आणि महिला उमेदवार असाल तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही आहे BSF भरतीमध्ये। तर आवर्जून फॉर्म भरा आणि त्याचबरोबर BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपण या ठिकाणी कोणकोणते विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात तर ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो। यामध्ये पात्रता काय आहे तर पहा, बघू शकता पहिलं जे पद आहे हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटरचं आहे, 910 जागा आहे। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता 60% गुणासह 12वी उत्तीर्ण पाहिजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या विषयामध्ये, किंवा मग आपला ITI रेडिओ अँड टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग वर कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, डाटा प्रिपरेशन अँड कम्प्युटर सॉफ्टवेअर, जनरल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, त्याचबरोबर डाटा ऑपरेटर हे काही यामध्ये पात्रता मागितलं आहे। त्यानंतर दुसरं जे पद आहे तर हे या ठिकाणी हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिकलचं आहे, 211 जागा आहे। तर यामध्ये 60% गुणासह 12वी उत्तीर्ण पाहिजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ किंवा मग ITI असला पाहिजे, रेडिओ अँड टेलिव्हिजन, जनरल इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट किंवा मग डाटा प्रिपरेशन अँड कम्प्युटर। तर तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल, ठीक आहे। तर एवढे काही यामध्ये पात्रता लागते तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येते। तर आपण BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये निवड प्रक्रियेचा जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे मैदानी चाचणी, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली काय असणार आहे यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये ग्राउंड। उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 168 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवार जर असाल तर 157 सेंटीमीटर उंची लागते, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे। ST कॅटेगरीचे असाल, पुरुष उमेदवारांसाठी उंची 162.5 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 152 सेंटीमीटर उंची यामध्ये लागणार आहे। त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे ST कॅटेगरीसाठी। तर आपण या ठिकाणी BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये सर्वात अगोदर आपला ग्राउंड आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे तर पहिला इव्हेंट 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटांमध्ये आपल्याला मारायचे। 1600 मीटर रनिंग जर आपण 6.5 मिनिटांमध्ये मारली तर आपण या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे आणि 6.5 मिनिटांपेक्षा जर 1600 मीटर रनिंगचा टाइम आला तर आपल्याला फेल केला जाणार, अपात्र केला जाणार आहे। त्याचबरोबर दुसरा इव्हेंट पुरुष उमेदवारांचा आहे, लॉंग जंप आपल्याला मारायचे, 11 फीट लॉंग जंप मारायला लागते, 3 चान्स आपल्याला भेटते। आणि तिसरा इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी हाय जंप आपल्याला मारायचे, 3.5 फीट हाय जंप मारायचे आणि 3 चान्स आपल्याला भेटणार आहे। अशा प्रकारे ग्राउंड आहे। महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, 4 मिनिटांमध्ये मारायचे। जे आपण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 4 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि जे आपण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 4 मिनिटांपेक्षा जास्त गेला तर फेल केला जाणार, अपात्र केला जाणार आहे। आणि लॉंग जंप सुद्धा यामध्ये महिला उमेदवारांचा 9 फीट लॉंग जंप या ठिकाणी महिला उमेदवारांना मारावं लागणार आहे, 3 चान्स। आणि त्याचबरोबर हाय जंप सुद्धा महिला उमेदवारांसाठी तिसरा इव्हेंट 3 फीट हाय जंप आपल्याला मारावं लागणार आहे, 3 चान्समध्ये। तर अशा प्रकारे यामध्ये आपला ग्राउंड असणार आहे आणि ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे यामध्ये लेखी परीक्षा। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, फिजिक्सचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, केमिस्ट्रीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी आणि जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे।
200 मार्काचा पेपर आहे, एका प्रश्नाला 2 गुण आणि त्याचबरोबर पेपरसाठी जो टाईम भेटणार आहे 2 घंटेचा टाईम पेपरसाठी आपल्याला भेटणार आहे आणि पेपरमध्ये जी निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आली आहे आणि BSF कॉन्स्टेबल भरतीची ही भरती या ठिकाणी चालू आहे आणि या भरतीची जर तुम्हाला संपूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला हे सर्व जाहिरात त्या ठिकाणी भेटणार आहे। तर BSF कॉन्स्टेबल भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। BSF भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी संपूर्ण जाहिरात आहे BSF भरतीची। यामध्ये सर्व कॅटेगरी वाईज यामध्ये जागा दिली आहे, बघू शकता तुम्ही SC ST OBC EWS ओपन सर्व कॅटेगरीसाठी यामध्ये जागा दिली आहे, लक्षात ठेवा तुम्ही। बघू शकता तुम्ही हे संपूर्ण जाहिरात आहे BSF कॉन्स्टेबल या भरतीची, ठीक आहे। तर बघू शकता सर्वात अगोदर आपला BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये काय असणार आहे, आपलं ग्राउंड असणार आहे। तर यामध्ये सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे ग्राउंड, तर बघू शकता उंची 168 सेंटीमीटर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर आणि छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे आणि ST कॅटेगरीचे असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवार जर ST कॅटेगरीच्या असाल तर 150 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांसाठी। त्यानंतर आपण BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपण ग्राउंडचं जर पाहिलं तर बघू शकतो 1600 मीटर रनिंग आहे 6.5 मिनिटामध्ये पुरुष उमेदवारांना। त्यानंतर लॉंग जंप आहे 11 फीट आणि त्यासाठी 3 चान्स भेटणार आहे आणि तिसरा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी हाय जंप आपल्याला मारायचे 3.5 फीट 3 चान्स आपल्याला भेटणार आहे। त्यानंतर महिला उमेदवारांचा जर आपण ग्राउंड पाहिला 800 मीटर रनिंग आहे 4 मिनिटामध्ये मारायचे आणि 9 फीट लॉंग जंप आहे 3 चान्स भेटणार आहे। तिसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी आहे हाय जंप आपल्याला मारायचे आणि त्याच्यासाठी 3 फीट मारायचे आणि 3 चान्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। आणि हे झाल्यानंतर आपलं काय असणार आहे यामध्ये BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपला पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे फिजिक्सचे 40 प्रश्न, मॅथमॅटिक म्हणजे गणिताचे 20 प्रश्न, केमिस्ट्रीचे 20 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामर आणि जनरल नॉलेजचे 20 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 200 मार्काचा हा पेपर असणार आहे, 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आणि निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आली आहे। 4 प्रश्न चुकवले तर एक आपल्या यामध्ये मायनस होणार आहे। तर BSF कॉन्स्टेबल भरती चांगली ही भरती या ठिकाणी चालू आहे, 1121 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे या ठिकाणी 24 ऑगस्ट 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले BSF कॉन्स्टेबल भरतीचे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 23 सप्टेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली, जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून इमानदारीने अभ्यास करा, आतापासून तयारी करा। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे तयारी करणार आहे त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली ही भरती तुमच्यासाठी चालू राहिली BSF कॉन्स्टेबलची। तर बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे आणि हे जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची ग्रुप दिली आहे, तर जॉईन करून घ्या, त्यावर हे सर्व जाहिरात आपण या ठिकाणी टाकलेली आहे।